नागपूरच्या यशोधरानगर परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे। कामावर जात असलेल्या आई आणि मुलीच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत। धडक दिल्यानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। 12 जून रोजी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहंदीबाग पुलाजवळ अपघात घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार सीता जानोरकर या आपल्या 15 वर्षीय मुलगी आयुष्यासह दुचाकीने कामावर जात होत्या। यावेळी भीम चौकाच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की आई आणि मुलगी दोघीही रस्त्यावर कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघींनाही उपचारासाठी अहर्निश हॉस्पिटलमध्ये दाखल केले। सध्या दोघींवरही वैद्यकीय उपचार सुरू आहे। या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला। जखमी महिलेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे। रस्त्यावरचा वाढता वेग आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष हे अपघाताचे मोठे कारण ठरत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे।